मस्तपैकी छानपैकी उड्डाण पूल तरी झालाय, पण नेहमी उड्डाण पुलाचा हा आहे की इथे ट्रॅफिक लागलं. आता या साईडला तुम्ही बघू शकता मस्तपैकी छानपैकी चित्ररथ आणि गणपतीला ते करतात, ते सगळे चित्र तिथे उभे आहेत. आणि इथे बऱ्यापैकी नमस्कार 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 मित्रांनो, वेलकम टू एक्स्ट्रीम जीटी. तर मित्रांनो, आज आहे सोमवार आणि सोमवारची आहे कामाचा पहिला दिवस आणि ऑफिसला मी आता तयारी झालेली आहे आणि मी ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे ॲज अ इंटेरियर डिझायनर आमची धावपळ दिवसभरातली कशी असते, साईट वर्किंग कसे केले जातात आणि माझा डेलीचा दिवस कसा असतो. ज्याप्रमाणे तुम्ही माझ्या रेग्युलर ब्लॉगला जसा प्रतिसाद देता तसा याही ब्लॉगला तुम्ही प्रचंड असा प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा करून मी सुरू करतो माझा डेली ब्लॉग आणि तुम्हालाही घेऊन जातो माझ्याबरोबर आणि दाखवतो आपली दिवसभरातली धावपळ कशी असते ती. तर चला तर आता भेटू गाडीवरती. तर मित्रांनो, आता आपण आलो ते म्हणजे गाडीवरती आणि आता आपण चाललो ऑफिसच्या दिशेने. आता हा एरिया आहे तो म्हणजे वडगाव बुद्रुक मधला तुकाई नगर हा भाग आणि आता आपण चाललो ऑफिसच्या दिशेने. पाऊस पडणार आहे असं वाटतंय, पण कालपासून एवढा पाऊस नाही लागलाय, नुसता आभाळ भरून आलाय, पण पाऊस पडेल असं वाटतंय. आज असेल दिवसभरात पाऊस जोरातच अशी संभावना वाटते. तर मित्रांनो, हा आहे कॅनल रोड. इथून पूर्ण खडकवासलाच्या इथून जे काही पाणी येतं तर इथून कॅनल आहे आणि तिथे पलीकडे एक प्लांट आहे. तिथे सगळं पाणी ते शुद्ध करून मग पुण्यामध्ये डिस्ट्रीब्यूट होतं. पण त्यातला मेन कॅनल आहे एरिया तो या साईडला आहे, पूर्ण माझ्या बाजूने इथून पूर्ण कॅनल रोड आहे, म्हणून आपण याला तुकाई नगर कॅनल रोड बोलला जातो, पुण्यातला वडगाव बुद्रुक इथला कॅनल रोड. आणि तुम्ही पर्टिक्युलर बघू शकता की इथे गर्दी नसते. हा मधला रोड आहे त्यामुळे इथून रहदारी फार कमी असते, त्याच्यामुळे ऑफिसमध्ये पोहोचताना आणि हा कधी कधी शॉर्टकट घेता येतो. आता या साईडला तुम्ही बघू शकता मस्तपैकी छानपैकी चित्ररथ आणि गणपतीला ते करतात, ते सगळे चित्र तिथे उभे आहेत. आणि इथे बऱ्यापैकी चित्ररथ पार्क असतात आणि गणपतीच्या वेळी हे चित्ररथ भाड्या स्वरूपामध्ये दिले जातात. आज आहे माझ्याने वटपौर्णिमा आहे, त्यामुळे बऱ्याच लेडीज मंडळी आहेत त्या वडाच्या झाडाच्या इथे दिसणार. इथे अरे हा आहेत इथे बघू शकता तुम्ही. आज वटपौर्णिमा असल्याने केवढी गर्दी आहे इथे. तर वटपौर्णिमेचा दिवस आहे. बऱ्यापैकी ज्या आपल्या लेडीज लोक आहेत, त्या लेडीज मंडळी आहेत, त्यांना सगळ्यांना वटपौर्णिमेच्या शुभेच्छा. आणि वडगाव हे पूर्वी वडांचं झाड असलेलं सगळं ठिकाण पुण्यातलं मानलं जायचं, पण आता बऱ्यापैकी कमी झाली आहेत. आता बऱ्यापैकी मोठे रोड आणि असल्यामुळे आता इथे तशी संख्या आता कमी आहे. पण तुम्ही एक ऑब्झर्वेशन केलं का, थोडा पाऊस लागला पण हिरवळ बऱ्यापैकी वाढलेली आहे. आता बऱ्यापैकी ग्रीनरी इकडे झालेली आहे. तर मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता आता शॉर्टकटने आपण डायरेक्ट आलो होतो म्हणजे मेन रोडकडे. आता समोर जो ट्रॅफिकचा पोर्शन दिसतो आहे तो सगळा आहे मेन रोड आणि आपण इथून डायरेक्ट येतो ते म्हणजे पुणे येथील राजाराम पुलच्या इथे. म्हणजे साधारण मेन रोडचा हा ट्रॅफिक पूर्ण आपल्याला काढता येतो. समोर बघू शकता रस्त्याच्या पलीकडे आपल्याला पूर्ण ट्रॅफिक दिसतंय. तर हे सगळं ट्रॅफिक लागलेलं असतं पूर्ण आणि ह्याला बायपास करून इथे येऊ शकतो आपण, जो तुकाई नगर रोड आहे. बहुतेक धायरी आणि ज्या साईडला आता त्यांना हा रोड माहीत आहे, पण कधी तुम्ही आले तर वडगाव बुद्रुक येथील तुकाई नगर रोड हा घेतला तर तुम्हाला बराच रोड जो आहे पूर्ण सिंहगड रोड हा बायपास करता येतो. तसंच आता उड्डाण पूल तरी झाला आहे, पण नेहमी उड्डाण पुलाचा हा आहे की इथे ट्रॅफिक लागलं तर जिथे बॉटल नेक आहे म्हणजे जिथे दोन रस्ते एकत्र येतात तिथे ट्रॅफिक होतं आणि सगळं मध्ये ट्रॅफिक लागून जातं. पण या सगळ्या ट्रॅफिकला बायपास आपण या रोडमुळे आपण करू शकतो. मित्रांनो, अशा प्रकारे झाली आहे ऑफिसमधली पूजा आणि आता आपल्या दिवसाला होणार आहे सुरुवात. तर आता बऱ्यापैकी आता कामं आहे, सोमवारची बरीच धावपळ असणार आहे. बघू आता काय काय होतं आहे ते आणि कसा आपला दिवस जातोय ते. तर आता सुरुवात करू कामांसाठी. आता वाजले आहेत 10ला फक्त 5 मिनिटं कमी आहेत. तर आता हळूहळू सगळेजण यायला सुरुवात होतील. त्याच्या आधी आपण आपली कामाला सुरुवात करून घेऊया.
आणि मध्ये मध्ये आपला मंडे घालू. खूप मजा येईल. बऱ्यापैकी कामांची आपण धावपळ करूच आणि बघू आता दिवस कसा जातो ते. जसं जसं पुढे जातो तसं असं मी तुम्हाला दाखवत जाईन काय काय चाललंय ते. तर मित्रांनो, हा आहे आपला डेस्क आणि आता करू ओम नमः शिवाय म्हणून सोमवारच्या कामाला सुरुवात. तर मित्रांनो, आता आपण साईटवरती पोहोचलो आहोत. आता लिफ्ट येते, तर लिफ्टची आपण वाट बघतो. लिफ्टच्या बाहेरच उभा आहे मी. आता थोडं लिफ्ट येईल आणि आपल्याला जायचंय आता ते म्हणजे साईटवरती. बघू आता काय काय ते चॅलेंजेस येतात आपल्याला आणि ते सॉल्व्ह कसे करतो आपण. साईटवरती सध्या ही परिस्थिती आहे. सिव्हिलचंही काम सुरू आहे. प्लस तुम्ही बघू शकता इथे पूर्ण असा गोंधळ असतो, पण याच्यामध्ये सगळ्यामध्ये काम करावं लागतं. इथे लॅमिनेट प्रेसिंगचं काम सुरू आहे. ते एंटरटेनमेंट रूम आहे इथलं आणि या साईडलाही लॅमिनेटची आणि कामं सुरू आहे. तर एवढा गोंधळमध्ये आपल्याला वर्किंग करावं लागतं साईटचं सगळं फ्लॅटचं. आणि तर काही दिवसानंतर मी तुम्हाला साईट दाखवेन ही कशी आपली तयार होणार आहे ती. पण बऱ्यापैकी आता इथे लॅमिनेट प्रेसिंग आणि सुरू आहे. सेम असे गोंधळ असतात सगळे साईटवरती आणि हे सगळे सॉर्ट आउट करत आपल्याला सगळं करावं लागतं. आता इथे जे येणार आहे त्यांचं इथे आता एकच येणार आहे मशीन. वॉशिंग मशीन प्लस ड्रायर दोन नाही आहे करायचे. तर ह्या साईड इथून हे त्यांचा डाऊन टॅग दिसतोय. तर मित्रांनो, आता आपण अशा प्रकारे साईटवरून निघालो आहोत आणि आता आपण पुढच्या साईटवरती चाललो आहोत. तर अशा प्रकारची सगळी धावपळ असते. बरेच विषय होते ते आपण सॉल्व्ह केलेत आणि आता आपण निघालो पुढच्या साईटवर. तर हे साईटचं पूर्ण काम आहे. इथे आता ट्रॉलीचं आणि सगळं झालंय. पेंटचं फायनल पेंट चाललेलं आहे आता आमच्या इथे. लिव्हिंग मधली सुद्धा इथे सगळी लाईट्स आणि सगळी ऑन झालेली आहे. मित्रांनो, आपली अशी सेकंड साईट व्हिजिट जी होती ती झालेली आहे आणि बऱ्यापैकी कार्पेंटरचे जे काही प्रॉब्लेम होते ते आपण सगळे त्यांना सांगून घेतले आणि आता आपण निघालो पुन्हा ऑफिसच्या दिशेने. आता वाजले ते म्हणजे 2, जेवणाची वेळ झाली आहे. अजून जेवणाचंही करायचं आहे आणि जेवण करून मग आपल्याला पुढची कामाला पुन्हा बसायचं जे ड्रॉइंग्स आणि आहे त्याच्यावरती. तर आता आपण जाऊ ऑफिसला. आणि मित्रांनो, आता मी आहे जेएम रोडला. या साईडला आहे बालगंधर्व मंदिर आणि हा आहे पूर्ण जेएम रोड. जवळी महाराज रोड आपण येऊ शकतो किंवा बालगंधर्व मंदिर मी शक्यतो बालगंधर्व मंदिर रोड म्हणतो. आणि फार सुंदर असा हा रोड, पुण्यातला एक बेस्ट ऑफ द बेस्ट रोड आहे हा. तर आता आपण इथून जाऊ आता ऑफिसमध्ये आणि काही वेळातच आपण ऑफिसमध्ये पोहोचू आणि आपलं पुढचं काम जे आहे ते सुरू करू. तर मित्रांनो, आता आपण आता ऑफिसला आणि आता जेवण करूया. जमाता झालाय आणि आता जेवण करून मग आपण कामाची तयारी करू. तर मित्रांनो, आता आलोय तो म्हणजे मी साईटवरून. बऱ्यापैकी साईटची मी तुम्हाला धावपळ दाखवली कशी असते ती. आता मी तुम्हाला इंट्रोड्यूस करणार आहे ते म्हणजे आमच्या ऑफिस मधले नवीन मेंबर, ते म्हणजे सृष्टी मॅडम. हॅलो. तर ह्या आता नवीन आपला इंटेरियर डिझायनर मार्केटमध्ये आले आहेत बऱ्यापैकी.
आणि तुम्ही इंटर्नशिपसाठी आमच्याकडे त्यांनी जॉईन केलं आहे. आणि तुम्हाला आता कसं वाटतंय ऑफिस? एकदम छान, सगळे सपोर्टिव्ह आहेत मला. तर आता ह्यांची सगळी ट्रेनिंगची जबाबदारी माझ्याकडेच आहे, त्यामुळे आता सध्या आमचं ट्रेनिंग यांच्यावर चाललंय. पण आता आपण आलो ते म्हणजे आता साईटवरून. तर साईटवरून आता आल्या आता आधी पहिला आधी वाजले आहेत आय थिंक 3 वाजले. तर 3 वाजता आता अशा प्रकारे आमची साईटची सगळी धावपळ झाल्यानंतर जेवणाचा काही थांबता आपल्याला नसतो, त्यामुळे 3 वाजता आता जेवण केल्यानंतर मग पुढच्या कामाची प्रोसिजर होईल. आणि पुढे पुढे आमची ड्रॉइंग प्रोसिजर कशी असते ते मी तुम्हाला दाखवेन याही ब्लॉगमध्ये. तर आधी पोट शांत करून घेऊ, खूप भूक लागली आहे, आणि जेवून घेऊ आणि नंतर तुम्हाला पुढे आपण भेटू. जेवणामध्ये आहे ती म्हणजे दाल खिचडी, आणि दाल खिचडी करून आपण आपली भूक शांत करणार आहोत. तर मित्रांनो, आता संध्याकाळची वेळ झाली आहे आणि आता आपण चाललो होते म्हणजे घरी. आणि पाऊस थोडासा बारीक पडतोय. आता माझ्या याने तुम्हाला आवाज स्पष्ट येत असावा, कारण मी पटापट सेटिंग सगळं पुन्हा लावलं होतं. आणि आता आपण चाललो होते म्हणजे घरी कर्वेनगरवरून. हाच सकाळी जो रोड होता आणि तिथून पुन्हा आपण त्याच ठिकाणावर पुन्हा आता चाललो आहोत. गर्दी थोडी कमी दिसते, कारण सोमवार असला तरी. आणि इथे बघा, हे बघा, इथे झाला आहे एक ऍक्सिडेंट मस्तपैकी छानपैकी. तर अशी गैरजबाबदारपणे ज्यावेळी गाडी चालवली जाते त्यावेळी असंच काहीतरी होतं. हा क्राऊडेड एरिया, सगळ्यांना कुठल्या गल्लीतून कोण कसंही येतात आणि गाडी चालवतात. कर्वे रोडला इथे प्रचंड गर्दी असते. आता थोडीशी कमी दिसते, नाहीतरी हा पूर्ण एरिया आहे तो भरलेला असतो ट्रॅफिकमुळे. संध्याकाळी ऑफिसची वेळ असल्याने सगळ्यांचीच घाई असते घरी जायची, ऑफिस सुटलेलं असल्यामुळे. त्यामुळे जरा सांभाळूनच गाडी चालवावी लागते. तर आता आपण जाताना जाणार आहोत ते म्हणजे नवीन जे तुम्हाला सकाळी मी उड्डाणपूल दाखवलं होतं त्याच्यावरून आपल्याला जायचं आहे. मला वाटतंय की मी हेल्मेटचा बेल्ट नाही लावला, एक बेल्ट लावूया. मित्रांनो, आता पोहोचलोय ते म्हणजे मी रूम वरती, आणि आता आपण जाणार आहोत जिमला. तर आता फटाफट जिमची सगळी तयारी करून आता आपण पोहोचू ते जिम मध्ये. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत ते म्हणजे जिम मधून घरी, आणि आजचा ब्लॉग आपण आज इथेच संपवतोय. आणि तुम्हाला हा जर ब्लॉग आवडला असेल तर एक्स्ट्रीम जीटी या आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि तुमचं प्रेम एक्स्ट्रीम जीटी चॅनलवरती असंच राहू द्या. भेटू नवीन ब्लॉगमध्ये नवीन एनर्जी बरोबर.